को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. अनुभवी नेते आहेत. उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल. फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही. त्यांच्याबरोबर अनेक नेते आणि त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे. फक्त अधिवेशन होऊन देतील, अधिवेशनमध्ये निधी घेतील आणि नंतर रामराम करतील असं मला वाटतं. त्यांच्या वक्तव्यामध्ये चलबचल नाहीये. महायुतीमध्ये आपण बघितलं तर सर्व नेते आपापला विचार तिथं करतात. कोणालाही लोकांचं काही पडलेलं नाही. आणि लोकसभेला जो निकाल सामान्य लोकांनी दिलेला आहे, म्हणजे महायुतीने पैशाचा वापर केला, गुंडांचा वापर केला, दबाव तंत्राचा वापर केला, तरी सुद्धा लोकांनी महायुतीला धुडकावून लावलेला आहे. आता तिथं असणाऱ्या आमदारांना भीती वाटायला लागली की आता आपलं काय होणार, विधानसभेला काय होणार. मग खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं, मग भुजबळ साहेबांच्या डोक्यावर फोडा, मग अजितदादांच्या डोक्यावर फोडा, मग यांच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर. हे काम महायुतीमध्ये चाललेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकांच्या हितासाठी सरकार आणण्यासाठी आमचे जे सर्व नेते आहेत ते एकत्रित बसून योग्य असा मार्ग काढतील. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व प्रगल्भ नेते आहेत, लोकांचा विचार करणारे नेते आहेत. आणि महायुतीमध्ये काय चाललंय तर खुर्चीसाठी भांडण चाललंय, तिकिटासाठी भांडण चाललंय. आणि शिरसाट साहेब आहेत ना, त्यांनी कपडे शिवून ठेवलेत. त्यांना आता मंत्रिपद मिळावं अशी इच्छा 2 वर्षापूर्वी होती. आता त्यांना वाटायला लागलं की 4 महिने तरी मिळावं, कारण 4 महिन्यानंतर तर मिळणारच नाही. त्यामुळे शिरसाट साहेबांची फार अडचणीची परिस्थिती झालेली आहे. मित्र आहेत, परिचयाचे आहेत, पण या एक्सपेन्शनमध्ये 4 महिन्यासाठी तरी शिरसाट साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी शिरसाट साहेबांच्या वतीने मी महायुतीला तिथं विनंती करतो की 4 महिन्यानंतर ती महायुती येणारच नाही, महाविकास आघाडीच येणार. त्यामुळे शिरसाट साहेबांच्या वतीने मी विनंती करतो महायुतीच्या सर्व नेत्यांना. पवार साहेब आज बारामतीमध्ये फिरत आहेत, उद्या ते इतर ठिकाणी सुद्धा फिरणार आहेत. आणि पवार साहेब फिरल्यानंतर लोकसभेमध्ये कळले आपल्याला काय होतं. त्यामुळे विधानसभेमध्ये पवार साहेब फिरणारच आहेत. आणि महाविकास आघाडीचे सरकार या राज्यामध्ये आल्याशिवाय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधीजी हे कुठेही थांबणार नाहीत. परिवर्तन हे 100% महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामुळे कुणीही कितीही महायुतीच्या नेत्यांनी काही बोललं तरी लोक महायुतीला साईडला करणारच आहेत. आणि आपल्या विचाराची सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण मिळून तिथं घेऊ. आणि मग तसं असलं असतं तर आज सत्तेत जाऊन बसलो असतो. कदाचित मोदी साहेबांनी त्यांना फोन केला असावा, शहा साहेबांनी फोन केला असावा. आता ते बरं झालं असं नाही बोलले की अमेरिकेमध्ये मग जाऊन सुद्धा रोहित पवार तिथं आता लढायची इच्छा आणि प्रेसिडेंट बनण्याची इच्छा व्यक्त करत होते. आता मला काय लेवलला ते घेऊन नेवलेलं आहे. म्हणजे पूर्वी बच्चा म्हणायचे आणि आता ते म्हणतात की मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद. म्हणजे हेच नेते मला त्या ठिकाणी कुठेतरी उचलतात असं आपल्याला म्हणावं लागेल. मी तटकरे साहेबांना एवढंच म्हणेल की तुमची सुद्धा जी भाजप बरोबर चर्चा चालू आहे, नाही तर झालेली आहे, त्या चर्चेचं काय झालं हे कुठेतरी तुम्ही सांगावं. आणि अजितदादांना अनेक इतर नेते सोडून घरातच का तिथं ह्याचं खासदारकीचं, राज्यसभेचं पद का द्यावं लागलं हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा. उगाच हवेत पतंग तुम्ही उडू नका. लोकांना माहिती आहे आम्ही विचारासाठी आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिलोय, पवार साहेबांमुळे राहिलेलो आहे. तुम्ही स्वहितासाठी आणि तुमच्यावर होणाऱ्या कारवाईसाठी तुम्ही भाजप बरोबर केलेला आहात. आता हे लोकांना स्पष्टपणे कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही राजकीय पतंग उडवल्या तरी लोकच ती पतंग कापणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.